होळीनंतर 5व्या दिवशी नाशिकमध्ये रंगपंचमीचा उत्सव साजरा केला जातो आणि नाशिकमध्ये रंगपंचमीची आपली एक आगळी वेगळी संस्कृती, आगळी वेगळी परंपरा आहे। नाशिकमध्ये शहराच्या चौकाचौकांमध्ये अशा पद्धतीनं पेशवेकालीन राहाडी, ज्यांना आपण हौदसुद्धा म्हणू शकतो, असे सगळे जे राहाडी आहेत त्या रंगपंचमीच्या दिवशी उघडल्या जातात। त्यामध्ये नैसर्गिक रंग टाकला जातो, पाणी भरलं जातं आणि नाशिककर या संपूर्ण राहाडींमध्ये उड्या मारतात आणि त्यालाच नाशिककर धप्पे मारणं असं देखील म्हणतात। आपण बघतोय की नाशिकच्या दहीपूल परिसरामधली ही रहाड आहे आणि परंपरागत या रहाडींना आता सजवण्यात आलेलं आहे। त्यांना या ठिकाणी सुंदर पद्धतीनं त्यांची सजावट करण्यात आलेली आहे, रंगरंगोटी करण्यात आलेली आहे आणि या रहाडीमध्ये आता नैसर्गिक फुलांचा रंग जो आहे तो या ठिकाणी टाकला जातोय। नाशिकमध्ये जवळपास 8 ठिकाणी यंदा रहाडींमध्ये नाशिककरांना रंगोत्सव खेळता येणार आहे। यासोबतच शहरातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये मंडळांच्या वतीने शॉवर देखील लावण्यात आलेले आहेत। त्याच्यामुळे एक भव्य दिव्य आणि अत्यंत उत्साहात असा हा रंगपंचमीचा संपूर्ण सण साजरा केला जातोय। मंडळाचे सदस्य आहेत आपल्यासोबत। नेमकी काय परंपरा आहे नाशिकच्या या सगळ्या राहाडींची? नाशिकमध्ये एकूण 8 राहाडी आहेत आणि गाडगे महाराज पुलाजवळ ही जी राहाड आहे हे आझाद सिद्धेश्वर मंडळाची ही राहाड आहे आणि दरवर्षी आत्तापर्यंत म्हणजे शेकडो वर्षापासूनची ही परंपरा हे मंडळ राखत आलेले आहे आणि इथे पारंपरिक म्हणजे पळसाची फुलं याच्यामध्ये हा रंग तयार केला जातो आणि नैसर्गिक ज्या पद्धतीने हा रंग तयार केला जातो याची अशी आख्यायिका आहे की ह्या राहाडीमध्ये जे कोणी लहान मुलांना आंघोळ घालतील त्यांना वर्षभर आजाराची त्यांची निश्चिंती त्यांनी हे करून घ्यायची आहे आणि आत्तापर्यंतची म्हणजे पूर्ण परंपरा आहे। नाशिक शहरामध्ये एकूण 8 राहाडींमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या मंडळांनी त्यांचे कलर सिलेक्ट केलेले आहे। तसा इथला हा भगवा कलर आहे। हा सर्व नाशिककर आता दुपारच्या नंतर इथे येतील, याची पूजा होईल आणि पूजा झाल्यानंतर इथे प्रत्येकजण आपल्या रंगामध्ये नाहण्यासाठी हा प्रत्येकजण इथे उत्सुक असेल। आपण बघतोय की या ठिकाणी संपूर्ण रहाड आता तयार झालेली आहे, रंगरंगोटी झालेली आहे। पुढच्या काही वेळात या ठिकाणी एक पूजा आयोजित केली जाईल आणि पूजा झाल्यानंतर मग नाशिककर या भगव्या रंगामध्ये नाहून निघतील। अशा पद्धतीची ही आगळी वेगळी परंपरा नाशिकची आहे। आज दिवसभर अशा पद्धतीचे हे सगळे रंगोत्सवाचे कार्यक्रम शहरातल्या वेगवेगळ्या भागात आयोजित करण्यात आलेले आहेत आणि त्याच अनुषंगाने नाशिककर आता आपल्या घराबाहेर या रंगोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी निघाल्याचं बघायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।